तो चलिए, कहते ना गिरते हुए पत्तों ने सिखाया है, अगर बोझ बन गए तो अपने भी तुम्हें गिरा देंगे। टॉस जीतकर देखिए करिश ने यहाँ पर पहले बल्लेबाजी चुना था। देखते हैं यहाँ पर क्या टारगेट एक सेट करना चाहेंगे। और जहाँ पर टॉस हारने के साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से श्रीषा 11 टीम। देखिए यहाँ पर पहले फील्डिंग है। धरान इंटर टीम देखिए बात करेंगे यहाँ पर पहले बल्लेबाजी कर रहे हैं। टॉस जीतने के साथ साथ शैलेश मात्रे और लोकेश ठाकरे देखिए यहाँ पर बल्लेबाजी में। और गेंदबाजी में अगर बात करेंगे तो राम नायक देखिए यहाँ से तैयार होंगे यहाँ पर छोटे रनअप के साथ, छोटे कदमों के साथ, और स्क्वायर कट खेलना चाहते थे। यहाँ से सिंगल आता हुआ यहाँ पर मैच 6 ओवर लगातार आपको यहाँ पर रहेगा। कितना ताकत अपनी बल्लेबाजी पे डालो, गेंदबाजी की सोच पर नहीं। अगर गेंदबाजी की सोच पर आप चोट डालते हो तो फिर वो आपकी कमजोरी बन जाती है। और ताकत कभी भी अपनी बल्लेबाजी पर डालते रहिए। शुरुआत अच्छा हो चुका है, सिंगल के साथ है। और ये चलिए सीधा स्ट्रेट खेलें, यहां से फील्डर्स हैं। और जब तक देखिए लॉन्ग बाउंड्री लाइन से गेंद रोक लिया जाता, तब तक देखिए बड़ी इत्मीनान के साथ है सिंगल रन आता हुआ यहां से। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 2 रन है। और जहां पर बात करेंगे और ये चलिए भाई ऊंचाई लिए और लंबाई भी लेता हुआ यहां से। कमाल की टाइमिंग देखिए यहां से। AK-47 बड़ा हिट, बड़ा हमला यहां से। और यही तो बात की थी, मैच जब बड़ा रहता है तब खिलाड़ी देखिए एकदम से ऑन पार। देखिए बैटर की बात करेंगे शैलेश मात्रे, देखिए देखकर लगते नहीं है कि इतनी घातक है भाई। इतना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं। अगर शुरुआत चौके छक्के से हो तो उस खिलाड़ी को वीरेंद्र सहवाग कहते हैं। और बहुत बढ़िया यहां से अभी तक देखिए बात कर लेंगे यहां से इनिंग की। 8 रन बनाए हैं और गेंदबाज फिर से एक बार तैयार हैं। फुल लेंथ देखिए यहां पर खेला गया है, क्या फे। और जब तक गेंद आता तब तक देखिए 1 रन आता हुआ यहां से। 1-1 रनों से देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ। कहते हैं ना, खाली बोतल लेने वाले अक्सर बंगला भेज दिए, लेकिन बोतल खाली करने वाले अक्सर जमीन बेच डाले भाई। हाँ चलिए, बहुत बहुत देखिए हमारे लेजेंड सीनियर कमेंटेटर्स भावेश सर हमेशा इनसे तरफ से सलाह मशूरा मिलता रहता है। बहुत सारे सीखने को। एक लेजेंड हिंदी के बेमिसाल देखिए लव शब्द, हम तो शेरो शायरी कर लेते, लेकिन इनके पास एक क्रिकेट के वर्ड, क्रिकेट का शब्द है। बात हो गया मेरा उससे। नहीं सुरेश आप गए क्या? निकल गया लगता है। फोन करो, नंबर नहीं है आपके पास? मेरे पास नंबर। तो चलिए बात कर लेंगे यहाँ से 10 रन तक पहुंच गए यहाँ पर। अगर टोटल की बात यहाँ से कर लिया जाए, पहला ओवर का खेल समाप्त हुआ है। हाँ तो चलिए बात करेंगे संदेश सर, क्या कहना चाहोगेगा? अब पहला ओवर पर 10 रन आ चुका है
और शुरुआत है अच्छा है, लेकिन उससे भी देखिए पर अच्छा टाइमिंग, संपर एलिवेशन, ओ कैच का मौका था भाई यहां से, और कहते ना गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। बहुत कुछ ही यहां पर उम्मीद था यहाँ के चौका आता हुआ। लाजवाब देखिए यहां से, आज देखिए यहां पर रिप्ले में आप देख सकते हो बाउंड्री लाइन के अंदर थे यहां से, और जब तक देखिए गेंद को रोक लेते, ओ एफर्ट लाजवाब था यहां से। गेंदबाज फिर एक बार तैयार, और इस बार देखिए अच्छा गेंद था, लेकिन लेग स्टंप को मिस करता हुआ, व्हाईट का इशारा एक्स्ट्रा से रन आता हुआ। आदित्य नाईक गोलंदाजी करत आहे। आदित्य नाईकसाठी एक सुवर्ण संधी आहे या मॅचमध्ये। चिन्मय नाईक सध्या मॅचचा आनंद घेत आहे समोरच्या स्टँडमधून। रोख रक्कम हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। चलिए भाई लोकेश, लोकेश राहुल नहीं ना लोकेश ठाकरे, क्योंकि लोकेश राहुल केएल राहुल अक्सर है। और बात करेंगे यहाँ पर हाइट भी है, फाइट भी है, और बहुत बढ़िया देखिए बात करेंगे लोकेश ठाकरे देखिए यहां से, और कहते हैं ना डर तुझे कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर। रशल मशल क्या ही नहीं, यहां से देखिएगा टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 16 रनों तक है। और इस बार देखिए कलाई के सारे मोड़े यहां से मिड विकेट तैनात हैं, और जब तक इनको रोक लेते तब तक देखिए यहां से दूसरा रन भी कंप्लीट होता हुआ। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कप्तान ने खास करके ऑन साइड पर देखिए दीवार खड़ा किया है। जानते हैं जो टेनिस क्रिकेट में ज़्यादातर है ना बैटर्स अक्रॉस द लाइन ज़्यादा ताकत डालने की कोशिश करते हैं, इसलिए ऑन साइड पर ज़्यादा मजबूत बनाया जाता है बाउंड्री लाइन। ऑफ साइड पर देखिए नज़दीक फील्डर हम पॉइंट है, गली देख सकते हैं, सॉल्ट लेक देख सकते हैं, लेकिन अभी तक कसी हुई गेंदबाजी। इस बार देखिए एकदम से देखिए बात करेंगे, लेंथ गेंद था और टप्पा खाने के बाद एकदम से सीधा निकलता हुआ और बैटर अक्रॉस द लाइन गए। और मुझे लगता है शायद इन स्विंग के साथ खेलना चाहते थे, लेकिन इसलिए कहा जाता है ना गेंदबाज की उंगलियों को देखा जाता है, गेंदबाज को परखना पड़ता है कि पिछला गेंद क्या डाला था और अगली गेंद क्या हो सकती है। तो चलिए अब बात करेंगे आज का दिन का, यहाँ पर बात करेंगे अंतिम मुकाबला है संदेश सर। निश्चित रूप से बहुत बहुत शुक्रिया आपका, बाला दादा तरे लीजिए, हमारे करेश दादा मात्रे देखिए, निश्चित रूप से सचिन भाव तरे, योगेश दादा तरे, इनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। और टूर्नामेंट में फिर अंतिम दिन जुड़ेंगे निश्चित रूप से। और संदेश सर बहुत बहुत शुक्रिया आपका, क्योंकि सानू सर अंपायर यहाँ से जा रहे हैं, निश्चित रूप से मुमरा तक का सफ़र हो जाएगा और आगे से पनवेल तक का सफ़र ढूंढ लेंगे। लंबा थोड़ा सा है निश्चित रूप से, जिसके कारण से अगर फाइनल डे रहता तो निश्चित रूप से हम अंतिम दिन तक रहते हैं, अंतिम समय तक रहना, क्योंकि आज बड़ा अच्छा समय से मैच शुरू हुआ और समय तक कंप्लीट हो रहे हैं। तो संदेश सर चलेंगे आगे की आंखों दिखाल आप सुनाने जा रहे हो, और जो आपके ऑर्गेनाइजर तरफ से हमें इजाज़त मिली है जाने की, इसके लिए मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। आप बाला दादा तरे देखिए, उन्होंने भी खास और संदेश सर आपने बात की है कि स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ से 19 रन बनाए कि बाबू 23 रन माफी चाहेंगे, 23 रन बनाए। थोड़ा अपडेट है यहाँ पर स्क्रीन पर देर आता हुआ, और निश्चित रूप से गुल रहेंगे तो गुलशन खेलते रहेंगे, जिंदगी रहेगी तो फिर मिलते रहेंगे। जहाँ पर 22 तारीख फाइनल डे हम जुड़ेंगे संदेश सर, उस दिन हम समय पर निश्चित रूप से जुड़ेंगे। और जय हिंद जय महाराष्ट्र। थैंक यू सो मच, आपने काफ़ी समय दिया इस टूर्नामेंट के लिए। आखिरी दिन आपका आवाज़ फिर से एक बार सुनेंगे हमारे सभी तमाम क्रिकेट रसिक। तो इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा, 23। गोलंदाज विशाल भुईर आलाय, षटक क्रमांक 3। इथे पहिला चेंडू भीमा टांगलाय, डोकेदुखी ठरणारा हा चेंडू आहे विशालसाठी। आता पंच आमच्याकडे वळतायत, फ्रीटचा इशारा आलेला आहे या चेंडूवर। उघडाडवले नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट असणार आहे आणि इथे फलंदाज खेळपट्टीवर लोकेश ठाकरे, एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतोय। गोलंदाज विशाल राउंड द विकेटने
समोर खेळायचा होता सरळ एष्टिकाच्या हातामध्ये कमबॅक करताना विशाल भोईर. पिंटू पाटील टीमचे कॅप्टन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफवर सचिन नाईक फिल्डिंग पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग 2 क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीप क्षेत्ररक्षक लावलेला आहे इथे. विशाल रावंत विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विशाल पुन्हा एकदा आपण पाहतोय हवं तसा बॅटवर चेंडू आलेला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतलाय. दुसरा धाव मिळणार नाहीये. फलंदाज बाद लोकेश. काल देखील हीच परिस्थिती होती. रनआउटचे विकेट भरपूर पडत होते. कुठेतरी विकेट थांबवणं फार महत्त्वाचं आहे. चांगली भागीदारी झाली होती. 2 षटकापर्यंत बरोबर धावसंख्या मिळाली होती. मात्र तिसऱ्या षटकामध्ये हा रनआउटचा विकेट लोकेश ठाकरे डगआउटमध्ये परतलेला आहे. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. शैलेश मात्रे 8 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटनं आलेल्या आहेत. वॉल ऑफ भातवर करिश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. करिशला हा सामना जिंकायचा आहे. इथून करिशचा चांगला प्रयत्न पाहायला मिळेल. चांगली इनिंग यादगार इनिंग तो नक्कीच पेश करेल ही अपेक्षा त्यांच्या संघाला आहे. एक चांगला बॅटल आहे समोर. विशाल भोईर आणि फलंदाज न्यू फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर पोहोचला गेलाय करिश. जेव्हा जेव्हा करिश या मैदानावर खेळलेला आहे बीटीबीएल तेव्हा तेव्हा डोळ्याचे पाणी फिरणारे षटकार चौकार आपल्याला बघितलेले आहेत. गेम प्लॅन बी आता इथून वापरला जाईल पिंटू पाटील याच्या माध्यमातून. कारण की शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक लावलेला इथे लावला गेलेला आहे. लॉंग ऑफवर भूषण म्हात्रे आणि लॉंग ऑनवर आपण क्षेत्ररक्षक पाहत आहेत. थोडासा वेल कमी घ्यायचं आपण करिश प्लीज. आमचे एक्सपर्ट स्कोरर पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेमध्ये चांगली स्कोरिंग करताना अल्पेश गायकवाड. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या नावातला आवर्जून सर्व समालोचक घेत असतात. मग कुणाल दाते सर असो हरीश पंड्या सर असो अनेक दिग्गज समालोचक आहेत ते त्यांचं देखील नाव घेत असतात. आल्यानंतर सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. एक सिंगल झाला आहे. दुसरा मिळणार नाही आहे. अंकित पोचला गेला चेंडू मागे. अंकितला माहिती आहे दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये करिश पडणार नाही आहे. विकेट फार महत्त्वाची आहे. नारायण एंटरप्राइजेस संघाला धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजेच टीव्ही मॉनिटर 28 आहेत आणि स्कोर बरोबर 27 आहेत. करेक्शन करून घ्यायचं आपण. समोर खेळला आहे हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे भूषण. फील्ड चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 28 धावा 28. विशाल भोईर आर.के. पाटील स्टँड इन कडून गोलंदाज. समोर बॅटर आहे करिश मात्रे. कटक्याला आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. गलीमध्ये चेंडू डीप मध्ये हलकासा मिस फील्ड आणि त्याचं कारण 2 धावा इथे कंप्लीट करताना लेग कट स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या चेंडूला जाणाऱ्याला फक्त दिशा दिली होती. कट केला होता करिशने. आज करिश आपल्या अंदाजामध्ये बॅटिंग करताना असा दिसतोय. कारण की जेव्हा जयदुर्गा बी टीम खेळायची तेव्हा करिश मात्रेचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा होता आणि आज तो संपूर्ण महाराष्ट्रभर खेळत असतो. इन फॉर्म आहे यावर्षी. बैठक शो खेळायचं होतं. बॅटवर आला नाहीये. प्रयत्न केलं होतं त्यांनी. गुडघ्यावर टेकून हा सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. षटक इथे समाप्त झालेला आहे. तिसरा धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 30 धावा. 10ची सरासरी आहे. जर या सरासरीने जर धावा बनल्या तर 60 प्लस नक्कीच होतील. टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज जबरदस्त काम करताना या स्पर्धेमध्ये टीम वर्क अतिशय चांगला राहिलेला आहे.
आपण मनोज गुलवी यांना मागच्या मॅचमध्ये खेळताना बघितलं तर टी व्ही मॉनिटरवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थोडंसं आराम करत आहेत ते, हा सामना जवळून बघतायत इथून कोण जिंकेल. दुसऱ्या डावाच्या 2 षटकापर्यंत ते इथे बसतील आणि मला तरी वाटतं आराम करायला जातील, कारण की इथून या मॅचमध्ये सर्व जो गेम प्लॅन जो आहे तो इथूनच फिरणार आहे. द्वारकानाथ काका देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भूषण म्हात्रे यंगस्टार गोलंदाज, सध्याच्या घडीला या BTPL मध्ये चर्चेमध्ये हा खेळाडू. शैलेश म्हात्रे सज्ज होते खेळपट्टीवर. एस्टरचा वेध घेणारा हा चेंडू टाकला होता. इम्पॅक्ट स्टंप थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर होता, पंचांनी बघितला लगेचच लेग बायचा इशारा दिलेला आहे पंचाने. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. गोलंदाज भूषण म्हात्रे. पहिला चेंडू खूप चांगला टाकलेला आहे भूषणने, मात्र समोर बॅटर करेश आहे. करेशला आक्रमण करायचं मात्र सूर सापडत नाहीये. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मागच्या काही स्पर्धेमध्ये आपण बघितलंय करेशला की हा स्ट्रोक जो घेतो तो कधीतरी लागतो, मात्र जो नॅचरल खेळतो जेव्हा तो खडे खडे लॉप करतो तेव्हा चांगले स्ट्रोक त्याचे पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मी महेश जाधव, आपण स्टँडमध्ये बसलेला आहात. आपली जागा तिथे नाही तर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे, तर प्लीज आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय कडक स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे त्याचे प्रयत्न राहिले अधुरे. तिथे चेंडू चालले सीमेच्या दिशेने. बॅकअप पाहायला मिळाला विशाल भोईर याचा, मात्र इथे पहा आता रनआउटचा विकेट मिळेल आणि शैलेश म्हात्रे डगआउटमध्ये पडतील. मी नम्र विनंती करतोय रिगल स्क्वेअरचे अध्यक्ष सन्माननीय महेशदादा जाधव, आपणास विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन तरे, योगेश तरे आणि संपूर्ण भादवड बी संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे, ती म्हणजेच 34 धावा, 34. उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. जय मसोबा टेंबोली आणि जय बजरंग भावाले बी. आपण वेलेवर या, वेलेवर स्पर्धा सुरू होईल, वेलेवर समाप्त होईल. त्यानंतर प्रिन्स 11 कासार वडोली आणि वेद 11 धानीव या 4ही संघाने रिपोर्ट करायचं आहे वेलेवर. त्यानंतर वडोली बी आणि A1 जोडी RCC पेठ या 6 संघाने अगोदर वेलेवर या. या स्पर्धेत आपण छान नक्कीच आपण लावणार आहात, कारण की तुम्ही देखील चांगले खेळाडू आहात. संपूर्ण ठाणा जिल्हा नव्हे तर संपूर्ण मुंबई पट्टा देखील इथे खेळताना पाहायला मिळेल. नवी मुंबईवरून देखील संघ येतील या स्पर्धेमध्ये. सुरू झाला विश्वजीतचा खेळ, मात्र फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचला नाहीये, मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना विश्वजित नाईक या ग्राउंडमध्ये विश्वजित नाईकचा सराव खूप चांगला होतो. नेहमी सर्वच क्रिकेट रसिक आहेत किंवा खेळाडू आहेत ते जवळून पाहतात. मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये करेशला हा सामना जिंकायचा आहे. करेशने ऑलरेडी खूप चांगला परफॉर्मन्स केला या स्पर्धेमध्ये, मात्र पिंटू देखील हा सामना जिंकण्याची ताकद ठेवतोय. समोर केला, मिस्टाम झालाय, पहा झाली आहे चुकी. तिथे मला वाटतं विशाल भोईर आहे. विशाल भोईर मागच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये होता या BTPL मध्ये, मात्र ते झेल सोडली जात आहे. गोलंदाज भूषण म्हात्रेचं स्वप्न तुटला जात आहे, कारण की दोन्हीही स्टार खेळाडू आहेत. एखाद्याचा विकेट जर भूषण घेतोय तर भूषण म्हणू शकतो हो यस माझ्याकडे ताकद आहे गोलंदाजीची, मी एक चांगल्या खेळाडूला आउट केला होता. आता करेशने समोर खेळलाय, मिस टाइम झाले, चेंडू हवेमध्ये आणि इथे मोठा मासा गळाला लागलेला. हो यस प्रीतम तरे, प्रो कबड्डीची थाप ठोकताना आपण पाहतोय प्रीतम तरे याला. क्या बात आहे. सेलिब्रेशन सुरू झालं मैदानाच्या मध्ये. चांगला विकेट करेश म्हात्रे डगआउट मध्ये परतलेला आहे. रिप्ले मध्ये पाहणं खूप गरजेचं आहे. खडे खडे समोर स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं, मिस टाइम झाला. भरपूर वेल चेंडू हवेमध्ये होता. प्रीतम करसन तरे कोणत्या प्रकारची चुकी करणे. हो ही रील बनेल. क्या बात आहे.
रिप्ले पुन्हा दाखवला जाता है प्रिंस म्यूजिक के माध्यमातून। वो हमेशा खेतों में मेहनत करते हैं, किसान के नाम से जाने जाते हैं। ये देखिए क्या सेलिब्रेशन था उनका, कहीं ना कहीं ये रील बन सकती है। तर षटक कंप्लीट झालेला आहे। चौथा देखील आमचे अल्पेश गायकवाड सांगत आहेत धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 37 धावा, 37। न्यू बॅटर एक लेदरचे महान खेळाडू निकित जोशी मैदानाच्या आतमध्ये। नाही काही दिवसापूर्वी लेदरमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता, थोड्या डोळ्यावर इजा देखील झाली होती, मात्र या बीटीबीएलसाठी तो पूर्णपणे फिट झालाय। आता बॅटिंग त्याला चांगली करायची। विश्वजित नाईक याला आता येत्या 12 चेंडूपर्यंत थांबणं गरजेचं आहे खेळपट्टीवर। विशाल बोईल राऊंड द विकेटने पहिला चेंडू, फुलटा चेंडू समोरच्या दिशेने, कडक स्ट्रोक चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार। वड शॉट, ताकद पाहायला मिळतोय। या आपण पाहू शकता ऑफस्टिकचा चेंडू इथे लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार। विश्वजित नाईक याच्या बॅटमधून तुम्हाला हा षटकार पाहायला मिळाला। धावा झालेला आहे धावफलकावर 43 धावा, 43। भूषण मात्र बघतच राहिला शेवटपर्यंत या षटकाराला। विशाल गोलंदाज राऊंड द विकेटने पुन्हा एकदा समोर विश्वजित नाईक सज्ज आहे। चांगला स्ट्रोक आहे, कडक ऑफ ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्रीतम। काय फिल्डिंग होते आज प्रीतम याच्याकडून, काल झाल्या चुका मॅच मध्ये, काही हरकत नाही। या मॅच मध्ये पूर्णपणे तो फिट आहे आणि चांगला शत्रुरक्षण तुम्हाला त्याचं पाहायला मिळत आहे। प्रीतमचं नाव देखील जयदुर्गा बी संघामध्ये जोडला जातो, अनेक वर्ष तो देखील खेळलं जयदुर्गा बी संघासाठी। आज तो खेळतोय आपल्या बीटीपीएल मध्ये। काही खेळाडू क्रिकेटपासून दूर झाले होते, त्या खेळाडूंना सर्वांना एकत्र आणण्याचं काम सचिन तरे आणि योगेश तरे आणि भादवड बी संघाने केलेलं आहे, म्हणून बीटीपीएल पाहतोय आपण। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक निकित जोशी याच्या बॅटमधून स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीपमध्ये चांगली फिल्डिंग। आदित्य चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव। धावसंख्या धावफलकावर हळूहळू आपण पाहतोय 44 नव्हे तर आता 45 धावा झालेल्या आहेत। विशाल आरके पाटील स्टॅनिन कडून पुन्हा स्ट्राइक मिळाली आहे विश्वजित नाईक याला। आतापर्यंत 10 धावा झाल्या त्याच्या बॅटनं। विशाल फुलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये, चालला चेंडू सीमा रेखा पार, येतोय बीटीबीएल षटकार। वॉड शॉट, आज विश्वजीत अपने रंग में बल्लेबाजी कर रहे अब। यस तिसऱ्या पंचांची इथे मागणी झालेली आहे। यस रिव्ह्यू आणि पंच तुमचा निर्णय काय? यस नो बॉल आहे। पाहूया आता तिसरे पंच शकील कुडी सर पाहत आहेत। सॉफ्ट सिग्नल जो आहे नो बॉल नाही आहे, मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे। फेअर डिलिव्हरी आहे, फक्त षटकार याच्यावर मिळेल। आता इथून नारायण इंटरप्राइजेस संघाला रिव्ह्यू भेटणार नाही आहे। धाव संख्या झाली आहे अशा प्रकारे 50 आकडा गाठलेला आहे। 51 धावा, खेळाडू कक्षातून आवाज येत नाहीये टाळ्यांचा। विश्वजित नाईक ऑन फायर झालेला आहे, आता मात्र कुठेतरी आवाज येतो टाळ्यांचा। करिशला माहिती आहे धावा बनवणं फार महत्त्वाचं आहे। विशालने आतापर्यंत या इनिंग मध्ये डावामध्ये 10 चेंडू टाकलेले आहेत आणि 21 धावा खर्च केलेल्या आहेत। विशालला विकेट फार महत्त्वाचा झाला आता इथे। 21 हा आकडा विशालसाठी लकी ठरू शकतो, कारण की आज संकष्टी आहे आणि आपण नेहमी गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य नेहमी दाखवत असतो। पाहूया विकेट मिळेल का विशालसाठी। राऊंड विकेट विश्वजितसाठी। चांगला स्ट्रोक आहे, मिस्टम आहे, चेंडू हवेमध्ये। सचिन नाईक चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत। वन बॉम्ब सीमा पार, येतोय बीटीपीएल चौकार। क्या बात आहे, विश्वजित याने आपला मूड बनवलेला आहे या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। ताबडतोब फलंदाजी, चौकार षटकार पाहायला मिळतात। समोर स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहतोय। वन बॉम्ब सीमा पार, चौकार। ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ अल्पेशला संधी होती चेंडू अडवण्याची, मात्र त्याच्या हातामध्ये पेन होता। धाव संख्या धावफलकावर 55 धावा झालेल्या आहेत। शेवटचा चेंडू आहे, सिल्वर जुबली झाली आहे विशालची। वय देखील 25 झाली असेल, काही भरोसा नाहीये। गोलंदाज विशाल, राऊंड विकेट, महत्वाचा चेंडू या षटकाचा। डॉट आला तर 25च। झाली चुकी, फुटबॉल तिथे पाहायला मिळाला। मला वाटतं राम नाईक होते, पायाने अडवलंय, हरकत नाहीये।
आता इथून पंचांनी नो बॉल दिलेला आहे आणि इथून फ्रीट आहे. पुन्हा स्ट्राईकवर कोण आहे पाहूया आपण. निकित जोशी स्ट्राईकवर आहे. निकितला एक सुवर्ण संधी आहे. इथून एक मोठा फटका खेळू शकतो. झेल उडाली तर आऊट तर होऊ शकत नाही आहे, मात्र रनरचा नक्कीच विकेट मिळू शकतो. फ्रीट आहे. धावसंख्या धावफलकावर 57 धावा, 57, लॉस ऑफ 3 विकेट. चेंडू चेक केला जात आहे विश्वजित नाईक याच्या माध्यमातून. विश्वजितने आतापर्यंत 21 धावा बनवलेल्या आहे 7 चेंडूमध्ये. निकितने 1 चेंडूमध्ये 1 धाव बनवली आहे. निकित खेळण्यासाठी सज्ज होत आहे. फ्रीट चेंडू आहे. फ्री चेंडूला पुन्हा टाकावा लागेल कारण की ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फ्रीट कंटिन्यू असणार आहे निकितसाठी. धावसंख्या इथे पाहतो आपण धावफलकावर 58 धावा, 58. विशाल गोलंदाज. फ्रीट चेंडू आहे. फ्रीट चेंडूला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टिकचा चेंडू जर स्केअर ऑफ द विकेट कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जर खेळला असता धावा चांगल्या मिळाल्या असत्या. तर शेवटच्या चेंडूवर मिळालेली 1 धाव. तर धाव संख्या होत आहे धावफलकावर 59 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. इथून कोणता गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल आणि तो 70च्या आतमध्ये थांबवेल पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण उद्याचा शेड्यूल जो आहे ग्रामीण धमाका टेनिस क्रिकेट बॉलचा आपण उद्यापासून इथे पाहणार आहोत. आपल्या टी व्हीमध्ये देखील उद्याचा लॉट तुम्हाला पाहायला मिळेल प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून. तो जेव्हा टी व्ही मॉनिटर येईल तेव्हाच आपण त्याला नक्कीच वाचणार आहोत. उद्या कोणाचा मॅच कोणाशी आहे. तर आपण लगेचच षटकाला सुरुवात करायची आहे. भूषण मात्रे गोलंदाज झालेला आहे. या संपूर्ण BTPL मध्ये पिंटू पाटीलने गोलंदाजी केली नाही आहे. पिंटू गोलंदाज ऑलराऊंडर आहे. खूप जाणता नाव आहे, मात्र युवा खेळाडूंना संधी देताना. ऑफ स्टिकचा चेंडू खेळाचा होता. क्रॉस बॅटनं सरळ निघून गेलाय. पिंटू पाटील जे हातामध्ये विसावलेला आहे. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे भूषण मात्रेने. आता स्ट्राईक मिळेल का? विश्वजितला स्ट्राईक मिळेल का हे फार महत्त्वाचं आहे. फलंदाज निकित सज्ज होते खेळण्यासाठी. ऑफ स्टिकचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळलाय. शतरक्षक आहे कव्हरमध्ये. एकच धाव घेईल. विश्वजितचं देखील मूड नाहीये दुसरं धाव घेण्याचं कारण की स्ट्राईक ठेवणं फार महत्त्वाचं आहे. विश्वजितच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत आलेला आहे. गोलंदाज भूषण. पाहू एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. एक युवा गोलंदाज आणि एक लेजंड खेळाडू विश्वजित समोर आहे. मोठा फटका आलाय आणि चाललाय चेंडू सीमा रेखा पार. येतोय विश्वजित नाईकच्या बॅटमधून आजच्या या मॅच मधील 3रा षटकार. क्या बात है. अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते BTPLच्या माध्यमातून विश्वजित नाईक. पाहू शकता रिप्ले मध्ये दाखवला जात आहे प्रिन्स मूवीज. 3 अँगल मध्ये हा षटकार क्लास फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहे तिथे आणि पुन्हा एकदा प्रीतम तरे. हो 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 आज प्रत्येकाला चॅलेंज करत आहे प्रीतम. मैं भी किस जमाने का हूं दाखवत असताना 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. नक्कीच षटकार आहे की नाही ते पंचांना देखील पाहायचं आहे. शकील सर नक्कीच आपण चेक करायचं आहे. आमचे 3रे पंच शकील कुटी सर. विश्वजित नाईक आपण थांबायचं आहे. पाहूया सॉफ्ट सिग्नल आउट आहे, मात्र चेक करण्याकरिता निकितने पंचांकडे नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. आउट आहे. यस फलंदाज बाद. सेफ. ओ रिप्ले मध्ये प्रीतम तरे छा गए गुरु. आज धाव संख्या झालेली आहे टोटल धावफलकावर 66 धावा आणि 27 धावा विश्वजित नाईक याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विपुल पाटील. बॉबी मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉबीसाठी 2 चेंडू बाकी आहेत.
एक मोठा फटका पाहायला मिळेल का? मागच्या सीझनमध्ये भादोड बी संघासाठी चांगला फिनिशर राहिला होता. आता इथे बीटीपीएलच्या माध्यमातून पाहूया 2 चेंडू कोणत्या प्रकारे खेळला जाईल. भूषण ओ सिंगिंग यॉर्कर एज अँड गॉन विकेट. अजून एक धक्का दिलाय भूषणने. काय कमबॅक पाहायला मिळेल. षटकार खाल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वर विकेट पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी भूषणची पाहायला मिळाली. विपुल पाटील डकआउटमध्ये परतलेला आहे. निराश पावलाने जाताना आपल्याला पाहायला मिळतं टीव्ही मॉनिटरवर. येणाऱ्या फलंदाजीमध्ये कोण असेल? नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये लगेच पाठवून द्यायचं आहे. राज तरे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेहऱ्यावर स्मित भरपूर आहे. क्राऊड चांगला आहे. टीव्ही मॉनिटरवर आमचे प्रिन्स मूवीज राजला कव्हर करताना आपण पाहतोय. राज असंही संपूर्ण गावाचा प्रेमल मुलगा आहे. प्रत्येकाचे हस्ते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम करत असतो. ओ हा स्ट्रोक जर झाला असता तर समोर षटकार पाहायला मिळाला असता. तर अशा प्रकारे येथे 6 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अल्पेश गायकवाड सांगत आहेत धावा झालेल्या आहे 66 आणि विजयासाठी 67 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर आपण लगेचच हा क्षेत्ररक्षण लावून घेणार आहोत. तर लगेच फलंदाज देखील तयारीमध्ये ठेवायचे आहेत. हे आपण उद्याचा ग्रामीण धमाका टेनिस क्रिकेट बॉलचा एक मोठा इव्हेंट उद्यापासून ग्रामीण धमाका सुरू होणार आहे याच मैदानावर. पहिला सामना जय मसोबा टेंबवली आणि जय बजरंग भावाले बी या संघाने ठीक 3:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 3:45 वाजता टॉस केला जाईल आणि 4 वाजता पहिला चेंडू या स्पर्धेचा टाकला जाईल. त्यानंतर प्रिन्स 11 कासार वडवली वेद 11 धानीव या संघाने देखील वेळेवर तुमची उपस्थिती दाखवायचा आहे. अर्धा तास अगोदर आपण रिपोर्ट करायचा आहे. कारण की टॉस एका इनिंगच्या समाप्तीनंतरच आपण करतो नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये. तर तुम्ही वेळेवर उपस्थित राहा. वडवली बी संघाने देखील वेळेवर उपस्थित राहायचं आहे. RCC पेठ आपण देखील आपण उपस्थित दाखवायचे आहे उद्याच्या दिवसामध्ये. आणि खालचा जो मॅच आहे त्याच्यामध्ये बदल होईल असं आम्हाला नक्कीच सूचना आलेल्या आहेत. थँक्यू प्रिन्स मूवीज. चला आता मॅचच्या दिशेने आपण जात आहोत. हे आपण पाहू शकता भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून BTPL क्रिकेटचा ब्लास्ट पाहतोय आपण. सीझन 5 5वा पर्व 8 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आर्या 11 भाविक इंटरप्राइजेस, त्यानंतर स्वर्गीय प्रभाकर स्मृती तुम्हाला पाहायला मिळतं हर्षित इंटरप्राइजेस, आर्यन 11, श्रीषा 11, नारायण इंटरप्राइजेस आणि जोशी फाउंडेशन या 8 संघांना इथे संधी दिलेली आहे. आणि इक्वेशन देखील लगेच टाकलेलं आहे. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून 36 चेंडूमध्ये 67 धावा बनवायच्या आहेत. अतिशय चांगला उपक्रम प्रिन्स मूवीजचा. इथूनच त्यांचा करिअर जर्नी जी आहे क्रिकेटची इथूनच सुरुवात झाली होती. त्या टायमाला प्रथमेश पाटील आणि संदेश पाटील अर्थातच मी आम्ही दोघं ऑपरेटिंग करत होतो आर्के ट्रॉफी. हे आजही आठवतं इथूनच सुरुवात झाली होती. आमचे मित्र रोहन पाटील झिडक्यावरून यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रा. कारण की आजच्या दिवसातील शेवटचा हा सामना आहे आणि शेवटच्या सामन्याला यूट्यूबच्या माध्यमातून आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ झिडके अंबाडीचा गोड आवाज आमचे मित्र रोहन पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो काल दिवसभर माझ्यासोबत 40+ स्पर्धेमध्ये चांगला समालोचन झाला होता रोहन पाटील यांचं. नक्कीच पुढच्या वर्षी तुमचा देखील आम्ही विचार करू. या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक समालोचकाला मी संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. मात्र फारसे कॉमेंटर जे आहेत बाहेरून नक्कीच कॉल करत असतात आणि ते नक्कीच त्या स्पर्धेला उपस्थित असतात. असा विषय आहे. भिवंडीचा फंडा हेच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाटील आणि निकेतन नाईक. आता कॉल येणं सुरू होणार आहे आणि तुम्ही फक्त मॅसेजच करा मित्रांनो. मी फोन उचलणार नाही आहे कारण की कॉमेंट्री मी एकटाच करत आहे इथे. जे काही तुमचे रोख रक्कम असेल ती तुम्ही मेसेज करूनच सांगायची आहे. प्रदीप दादा पाटील मैदानाच्या आतमध्ये, निकेतन नाईक आणि आमचे गोलंदाज बाला नाईक. झाली सुरुवात. पंकज नाईकचा कॉल आलेला आहे.
सध्या तरी आमचे सन्माननीय गणपत केशव नाईक जे सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत, गल्ली क्रिकेटचे ते खजिनदार आहेत, ते सध्या मॅचला एन्जॉय करताना समोरच्या गॅलरीतून श्याम नाईक गॅलरीमधून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गणपत आम्ही त्यांना प्रेमाने गणेश म्हणतो. चला मॅच सुरुवात करायची आहे. बाळा नाईक गोलंदाज सज्ज होत आहे. पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने पहिला स्ट्रोक लॉंग ऑन लॉंगच्या मधोमध खेळलाय. क्षेत्ररक्षक दुरून पोहोचला चेंडूपर्यंत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव इथे कंप्लीट केली जात आहे. सुरुवात चांगली करताना आपण पाहतोय फलंदाज प्रदीप पाटील ह्याच्या माध्यमातून. प्रदीप पाटील ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक विश्वजित आहे. चुकी होणार नाहीये. इथे मिळतोय विकेट. यस ओ आता ही देखील रील बनेल. विश्वजित नाईकला देखील दाखवलं टीव्ही मॉनिटरवर. बाला नाईक जो गोलंदाज आहे त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठचे 3 विकेट जर घेतले आपण, गरकाबाई डोंगरे आणि मनोज गुलवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टोलमॅन सचिन नाईक पप्या मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आता समोर देखील गोलंदाज मोठे बंधू आणि समोर बॅटर छोटे बंधू. पाहूया. शेर सवा शेर सारखा खेळ आहे हा. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तो सुभान अल्लाह. चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. झोप उडवली आहे फलंदाजाची. त्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. धाव संख्या स्थिर, फक्त एकच धाव. करेजचा हा मॅच फार इम्पॉर्टंट आहे करेजसाठी. 67 धावा त्याला डिफेन्स करायचे आहेत. इथे मिस्टाइम झाले. चेंडू हवेमध्ये. विश्वजित नाईक चुकी करणार नाहीये. अजून एक झेल. क्या बात आहे. कडक झेल पाहायला मिळाली विश्वजित नाईक याच्या माध्यमातून. रणजित नाईक साहेब देखील आता मॅचचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील कॉल आलेला आहे. कॉल येणं फार महत्त्वाचं होतं. ते कॉल येऊन गेलं कारण की बाला नाईकसाठी त्यांनी एक सुवर्ण संधी ठेवली आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 11,111 रुपये दिले जातील. नवीन फलंदाज अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है, क्या बात है. पुन्हा एकदा एच मात्र पहिला टप्पा खाल्यानंतर चेंडू करेश मात्र याच्याकडे गेला होता. आता बाला नाईकला पुढचा षटक कोणत्या वेळेवर मिळेल ते मात्र माहिती नाही. मात्र पेमनाजी नाईक साहेब घडेलामध्ये जो वेळ झालेला आहे 11:24 मात्र करेजचा मॅच पाहत आहे. मात्र बाला नाईकसाठी त्याने बक्षीस लावलेलं आहे. जर निकेतनचा विकेट घेतला तर मात्र निकेतन नो स्ट्राईकला आहे आणि आता शेवटचा चेंडू बाकी आहे. बाला नाईक चांगला स्ट्रोक आहे. गॅप फार मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. मला वाटतं व्हीपोल तिथं आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 2 धावा 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना श्रीशा 11. सन्माननीय रणजित नाईक, सन्माननीय प्रेमनाथजी नाईक या दोघांचा कॉल आलेला आहे. खेळाडूंवर पारितोषिक लावलेली आहेत. आता बाला नाईक कधी गोलंदाजी करतील तर प्राईज पुन्हा कधी अनाउन्समेंट होईल याच्यावर आम्ही देखील लक्ष देऊ. बाळाचा गोलंदाजीचा स्पेल समाप्त झालेला आहे. एक षटक टाकलाय आणि 2 विकेट 2 धावा. प्रतीक नाईकने देखील आता आपल्या मोठ्या बंधूंसाठी एक रोख रक्कम लावलेला आहे. ती म्हणजेच
षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. निकेतन नाईकसाठी एक सुवर्ण संधी. भावेश नाईक आला गोलंदाजीमध्ये. आम्ही त्याला प्रेमाने भाव्या या नावाने हाक मारतो. चला गोलंदाजी सुरू करायची आपण. भावेश राईट आर्म ओद विकेटने पहिला चेंडू. समोर बॅटर सज्ज आहे तो म्हणजेच अजय नाईक. पहिला चेंडू अतिशय चांगला प्ले अँड मिस. समोरून बॉम्ब्स अधिक बॉम्ब झाला होता चेंडू आणि सरळ एस्टिकाच्या हातामध्ये डॉट चेंडूने इथे आपण पाहतोय. चांगली सुरुवात करताना भावेश नाईक. ट्रम्पेट वादक कधीपासून फार मजा केली श्याम नाईक गॅलरीमधून. ट्रम्पेटच्या आवाजाने नक्कीच सर्व रसिकांचे मन जिंकली या गोलंदाजाने. आता गोलंदाजी करताना पाहूया काय करतोय. समोर खेळाचा होता मात्र क्रॉस बॅटने हा शेवटच्या मोमेंटला केलेला हा स्ट्रोक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल झाली आहे. फक्त एकच राज चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धाव संख्या होत्या धावफलकावर 3. येणाऱ्या फलंदाजीमध्ये प्रीतम येणं बाकी आहे मात्र त्याच्या अगोदर पिंटू पाटील येणं बाकी आहे. जास्त नाही 67 धावा बनवायचे आहेत. पुन्हा टाकावं लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. क्या बात आहे. टीमचे ओनर जयेश नाईक यांचा कॉल आलाय. या दोन फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. टीम ओनर जयेश नाईक यांच्या माध्यमातून. आणि जसं पारितोषिक अनाउन्समेंट केलं मात्र शिकार बनले इथे निकेतन नाईक. डगाडमध्ये परतताना आपण पाहतोय. असं म्हटलं जाईल लालच बुरी बला है मात्र बहुत भी बुरी भी है और अच्छी भी है. रोख रक्कम 500 इनाम था. कुठे ना कुठे धावा या बनू शकतायत मात्र विकेट वाचवणं फार महत्त्वाचं आहे. काल पिंटूला माहिती आहे काल 8 विकेट तब्बल पडले होते आणि तीच परिस्थिती आता सध्या आली आहे. 3 विकेट लवकरात लवकर आउट झालेले आहेत. त्याच्यामध्ये निकेतन सारखा खेळाडू डगाडमध्ये परतलाय. सचिन सारखा खेळाडू डगाडमध्ये परतलाय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रदीप सारखा खेळाडू देखील परतलाय. आदित्य नाईक आलाय एक युवा यंगस्टार. आदित्य निलेश नाईक फलंदाज सज्ज. चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक दूरवर आहे. चेंडू थांबणार नाही. येतोय चौकार. जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर धावा बनतीलच कारण की लेग स्टंपवर प्रत्येक खेळाडूचा आणि प्रत्येक फलंदाजाचा फेवरेट स्ट्रोक बनू शकतो. आदित्य फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. लगेच घरून एक फोन आला. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये चिन्मय नाईक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने हा चेंडू खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. हलकासा मिसफील्ड. एक सिंगल झालंय. दुसरा धाव घेण्याचा मूड नाहीये फलंदाजाचा. मूड बनवावा लागेल. सामना तुम्हाला जिंकायचा आहे तर धावा देखील बनवणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. राज चेंडूला फील्ड करतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट मिळेल की काय पाहूया आपण. करेशला संधी होती आदित्य नाईक याचा विकेट घेण्याची मात्र मेन अजय नाईक याचा विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये हा नक्कीच प्रयत्न असावा करेचा. सध्या तरी आमचे मित्र मयूर पाटील त्याचबरोबर भूषण पाटील मॅचला एन्जॉय करताना. मायरा 11 भादवड टीम संघाचे संघमालक आहेत ते भूषण पाटील आणि मयूर पाटील. बेस्ट विशेष खास करून सचिन भाऊ तरे आणि त्याचबरोबर त्या संपूर्ण आयोजनाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. भूषण अर्थात गोट्या जो नेहमी इथे ज्युनियरच्या मॅचेसमध्ये गोट्या अंपरचाच रोल करतो. पुढच्या वर्षी आपला देखील विचार केला जाईल पंचांसाठी. धाव संख्या 10 झालेले आहेत. अजून इथून 57 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकामध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन. राज संतोष तरे गोलंदाज सज्ज झालेला आहे. लॉंग रनअप फार मोठा रनअप घेतलेला आहे गोलंदाजाने.
आर्के स्टँड इन कडून फलंदाज सज्ज आहे खेळपट्टीवर अजयला आता मजा आणावी लागेल आपल्या संघासाठी. चांगला बॅटर रंगताना पाहायला मिळेल. यंगस्टार वर्सेस यंगस्टार. चांगला स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने आला. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो होता आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होत्या. तिसरा धाव चेंडू हातामध्ये मिळत नाहीये. मला वाटतं तिथे लोकेश ठाकरे होता त्याचं कारण 3 धावा कंप्लीट. धाव संख्या 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. वारंवार डगआउट मधून आवाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी येणं बाकी आहे. पिंटूचं येणं बाकी आहे. प्रीतम तरेचं येणं बाकी आहे. मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आले. सोडली आहे झेल आणि दुसरं धाव देखील इथे पूर्ण करताना आपण पाहतोय. नक्की मैदानामध्ये चाललंय काय. 3 विकेट लवकर मिळाल्या. आता संध्या होत्या एक रनआउटचा आणि एक झेलचा, मात्र तिथे संधीचं सोनं करता आलं नाहीये नारायण इंटरप्राइजेस संघाला. जगदीश म्हात्रे दादा यांचा संघ आपण पाहतोय. नारायण जोशी टीमचे ओनर. दुसऱ्या बाजूला जयेश नाईक श्रीशा 11 टीमचे ओनर. आज चेंडू चांगला आहे. अतिशय चांगला कट करताना आपण पाहतोय. लेग ब्रेक राज. BTPLचे 4 ते 5 दिवस बाकी असताना राज तरे मैदानामध्ये येऊन सराव करायचा आणि त्या सरावाचा कुठेतरी बेनिफिट मिळालाय कारण की बिझी जॉबवर जास्त लक्ष आहे त्याचं. 5 दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी सुधारली आपली. मिस टाइम झाल्या. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आहे. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. आदित्य नाईक चाललाय डगआउट मध्ये. आता लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पिंटू पाटील. नक्कीच रेकॉर्ड अनेक सारे रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. हा मॅच जिंकून देखील तो रेकॉर्ड बनवू शकतो. उमेश नाईकने ज्या प्रकारे बनवलं 3 मॅचमध्ये 3 सामने जिंकले त्याने आणि अव्वल नंबर 1 वर सध्या रँक करताना आपण पाहतोय भाविक इंटरप्राइजेस योगेश तरे फॅम टीम. अजय नाईक आणि आता पिंटू पाटील खेळपट्टीवर असेल. त्या षटकातील अल्पेश सांगत आहेत 2 चेंडू बाकी आहेत. फार महत्त्वाचे 2 चेंडू असतील त्याचं पिंटूसाठी कारण की धावा फक्त 15 धावा झालेल्या आहेत आणि जवळजवळ तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीवर आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आर्के स्टँड इन कडून राज तरे. ऑफ स्टिकचा चेंडू. मिस टाइम झाला. विश्वजित आहे तिथे. काय घडलं तिथे पाहूया आपण. चांगली झेल पाहायला मिळाली. रिप्ले फार चांगला पाहायला मिळेल. प्रिन्स यांच्या माध्यमातून हीच अपेक्षा करतोय कारण की हलकासा सेलिब्रेशन करताना बघितलं विश्वजित नाईकला आपण. हे पाहू शकता रिप्लेमध्ये खडे लॉप करायचं होतं. शतरक्षक लॉंग ऑनवर विश्वजित नाईक होता. ओ हो जम केली होती हवेमध्ये आणि ते झेल पकडली होती विश्वजित नाईक याने. पिंटू पाटील स्वस्त्यामध्ये आऊट झालाय. खाता न खोलता तंबूमध्ये परतलेला आहे आणि फलंदाज बाद. हे पाहू शकता तिन्ही अँगलमध्ये प्रिन्स मूव्हीज दाखवत असताना विश्वजित नाईकच्या मागे मिलिंद म्हात्रे, संजय तरे, सागर तरे चर्चा करताना आपण पाहतोय. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. क्या बात है. चौथा अँगल. 4 अँगलमध्ये ही झेल दाखवली. विश्वजित नाईक छा गए. अब तक 3 कॅच पकडे उन्होंने. 5वा विकेट गमावला इथे श्रीशा 11 टीम संघाने. राज तरे पुन्हा एकदा 2 विकेट मिळाले आहेत. चांगली गोलंदाजी. रनअप चुकला गेलाय. पुन्हा जागेवर जाईल राज. समोर बॅटर आलेला आहे भूषण म्हात्रे. आमचे कॅमेरामॅन सूरज भावेश बारसी देखील जोडलेले आहे आमचे कॅमेरामॅन. ऑफ स्टिकचा चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 16 धाव फलकावर. ठंडी में आइसक्रीम खाते हुए हमारे ऑर्गेनाइज कमेटी ठंडे में ठंडा खाना पसंद करते हैं. शायद शंकर गुलवी ने ये ठंडा मंगाया होगा. राज तरे राइट आर्म ओवर द विकेट. बॅटर भूषण. चांगला स्ट्रोक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक झालाय. दुसरा मिळणार नाहीये. भावेश नाईक तिथे आहे.
धावा झालेला आहे धावपलकावर आपण पाहतोय तर म्हणजे 17 धावा. आता खतरा हा आकडा निर्माण करताना श्रीशा 11. उद्या ग्रामीण धमाका पाहायला विसरू नका मित्रांनो. जसं तुम्ही इथे पहिल्या चेंडूपासून आपली उपस्थिती दाखवलेली आहे तशीच उपस्थिती उद्यापासून देखील दाखवा. उद्या तुम्हाला एक से बढ़कर एक या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळतील, रायगड जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळतील, शहापूर मुरबाड परिसरातील खेळाडू पाहायला मिळतील. ग्रामीण क्रिकेट पसंत करतात आपले संपूर्ण भिवंडीतील जे खेळाडू रसिक आहेत ते आमचं कॉमेंट्री बॉक्स प्रिन्स मूवीज यांच्यामध्ये दाखवला जात आहे. थँक्यू सो मच प्रिन्स मूवीज, आपण दाखवलं मला फायनली. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन इथे गोलंदाज आपण पाहतोय वॉल ऑफ भादवर करेश मात्रे आला गोलंदाजीमध्ये. करेशने आज बॅटिंगमध्ये थोडं निराश केलं आपल्या संघासाठी, मात्र गोलंदाजी आज बालाने रेकॉर्ड कायम केलं या स्पर्धेमध्ये. 6 विकेट घेणारा गोलंदाज ठरला या BTPL मध्ये. एका मॅच मध्ये मात्र करेशला सांगितलंय वेलकम, भूषण मात्रेने पाठवलंय सीमा पार, येतोय षटकार, पत्राबजाव सिक्सर पाहायला मिळाला. कारण की आमचे स्पॉन्सर जी शेलर आणि मंगेश शेलर यांच्या शॉपवर हा चेंडू लँड झालेला आहे. पाहू शकता आपण आई एकविरा कोल्ड ड्रिंक्स. जबरदस्त षटकार आपण बघितला भूषण याच्या बॅटमधून निघालेला. आमचे कॅमेरामॅन तिथे भावेश, त्याचा प्रयत्न होता शेवटपर्यंत, चेंडूवर लक्ष होतं त्याचं. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 23 धावा. मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर करेश मात्रेच्या षटकामध्ये 15 धावा जवळजवळ घेणं फार महत्त्वाचं आहे. भूषणचे प्रयत्न सुरू झाले आहेत. करेश मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, अजून एक मोठा फटका भूषण मात्रेच्या बॅट मधून येणार आहे, खणखणीत षटकार. क्या बात आहे, ऑफ स्टिकच्या चेंडूला ऑन साइडला मारले जात आहेत. इथून म्हणू शकतो आपल्या खेळाडूंना की मैं हूं ना. आता हॅट्रिकवर आलेला आहे भूषण मात्रे. हॅट्रिक पूर्ण होईल का पाहूया आपण. करेश मात्रेला कमबॅक करणं देखील फार महत्त्वाचं आहे. एक महान खेळाडू आहे, या गावाचं नाव त्याने क्रिकेटच्या माध्यमातून उंच केला. तो खेळाडू सध्या अडचणीमध्ये आलाय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकल्यात. तिसरा देखील ठोकायचा होता मात्र बॅटवर आला नाही. रनआउटची संधी आहे. गोलंदाजी एंडकडे थ्रो गेलाय मात्र थोडंसं वाईट गेलाय. धाव घेतली जात नाहीये, स्ट्राईक ठेवली जाते भूषण याच्याकडे. धावा 29 धावा धावपलकावर. 15 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फुलटॉसला टोल उचल करताना भूषण मात्रे 3 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये. क्या बात आहे, हे पहा सेलिब्रेशन सुरू झालंय खेळाडू कक्षामध्ये, दाखवला जात आहे. एन्जॉय करताना सर्व खेळाडूंना. भूषण मात्रे ऑन फायर नाव. वॉल ऑफ भादवर करेश मात्रेच्या अगेन्स्ट 3 मोठे फटके पाहायला मिळाले आतापर्यंत. जबरदस्त फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते आहे. RK पाटील स्टँड मध्ये अजूनही प्रेक्षक जे शांत बसले होते त्यांचा आवाज सुरू झाला. धावा 35 झालेल्या आहे धावपलकावर आणि अजूनही इथून 32 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहे ते म्हणजे 14. चेंड्या भाई जागा आहे. यस, गोलंदाज करेश मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक पाठवलंय. हो, ये क्या हो रहा है. ये देखिए शोर शराबा शुरू हो चुका है अब करेश मात्रे के अगेंस्ट. 4 गेंदों में 4 6 अब तक 5 गेंदों में खाए करेश मात्रे ने. धाव संख्या 41 धावा. भूषण मात्रे ऑन फायर नाव. आतापर्यंत 24 धावा घेतलेल्या आहेत या षटकामध्ये. थोडीशी चर्चा करताना सर्व खेळाडूंसोबत करेश
जणू काही चोपताच ठेवला आहे भूषण म्हात्रेने. करेश, हा स्पेशल चेंडू होता करेशचा. मागचे 5 चेंडूमध्ये 4 चेंडू जवळजवळ 3 चेंडू फुल लाईनचे होते, त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता. पहिला षटकार अगदी चांगला ठोकला होता भूषणने, मात्र 3 चेंडू फुलर लाईनचे होते. आता इक्वेशन आता 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति षटकामागे 13 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच प्रिन्स मोहिस यांचा देखील प्रयत्न असेल की ते 4 षटकार पुन्हा एकदा दाखवतील. अल्पेश सांगत आहे की समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे. गोलंदाजी जर चांगली झाली तर करेश म्हात्रे हा मॅच जिंकू शकतो, फलंदाजी चांगली झाली तर पिंटू पाटील हा सामना जिंकू शकतो. जिंकण्याकरिताच मैदानाच्या आतमध्ये उतरला असतो प्रत्येक संघ. या आपण पाहू शकता पहिला षटकार अगदी ऑफ स्टिकवर टाकला होता, त्याच्यावर धाव घेतली नव्हती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रिन्स मोहिस आपले प्रयत्न सुरू ठेवत आहेत. ते आपल्याला दाखवतील कोणत्या प्रकारे 4 षटकार वसूल केले होते फलंदाज भूषणने. आता स्ट्राईक आली आहे अजय नाईक याच्याकडे आणि गोलंदाज आलेला आहे राज तरे. राज तरेने खूप चांगला षटक टाकला होता मागचा. 2 विकेट आणि 7 धावा खर्च केल्या होत्या. राज आमच्यापासून दूर जाताना आर.के. पाटील स्टँड इन करून राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर सज्ज आहे. पहिला चेंडू मिस टाइम चेंडू हवेमध्ये. विकेट किपर करेश आहे, चुकी होणार नाही. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. अजय नाईक देखील डगआउट मध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये. आज विशालने आपल्या गोलंदाजीमध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे ऑफ स्टिकचा चेंडू बॅटची एज घेतली होती, टॉप एज उडाला होता. विकेट किपर करेश म्हात्रे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये, फलंदाज बाद होत आहे. विशाल भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. सन्माननीय मनोजी गुलवी आणि गरक्याबाई डोंगरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. तर षटकारांची हॅट्रिकची आवश्यकता नाहीये, फक्त 4 षटकार मॅच फिनिश करू शकतो, कारण की अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे अल्पेश सांगत आहे आणि 26 धावांची आवश्यकता आहे. भूषण खूप चांगली फलंदाजी करत आहे. 25 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटनं आल्यात. राज तरे यंगस्टार वर्सेस यंगस्टार आपण पाहतोय. हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू इथे पाहायला मिळते. आज भूषण म्हात्रेने काय परफॉर्मन्स केला होता मागच्या षटकामध्ये. करेश म्हात्रेची पूर्णपणे हजेरी घेतली होती. 4 षटकार पाहायला मिळाले ते, मात्र त्याला आता नो स्ट्राईकला ठेवलाय. स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे भूषणला. भूषण ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आलाय. राज खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता आगला वेगळा हा बक्षीस लावण्यात आलेला आहे. गोल्डमॅन संजय तरेने लागोपाठच्या 3 वाईटसाठी रोख रक्कम यस 1000चं पारितोषिक ठोकले, मात्र इथे भीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आपले तिसरे पंच शकील कुडी सर. नक्कीच हे आपण पाहू शकता क्रॉस अँगलने दाखवला जात आहे. सर्वप्रथम यस नो बॉल आहे पंच, आणि इथून आता फ्रीट असेल. नक्कीच फ्रीटचा इशारा गोकुलदास पाटील सरांच्या माध्यमातून. आणि आता फ्रीट खेळण्याकरिता सज्ज होतोय विशाल. लगातार 3 वाईटसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संजय तरे गोल्डमॅन. ही रात्र आहे आणि हीच तर बीटीपीएलची मजा आहे. हा स्ट्रोक चांगला आहे. चाललाय चेंडू लालचंद तरे यांच्या शेतामध्ये जाणारा हा षटकार. वॉर्ड शॉट, क्या बात है. मूड बना दिया इस बल्लेबाज विशाल भोईर ने. गेंद को भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए. रिप्ले मध्ये पाहायला मिळतो ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला. मोठा धमाका पाहायला मिळाला. विशाल भोईरच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. भरपूर दूर चेंडू गेलाय. मला वाटत नाही हा चेंडू पुन्हा वापस येईल. कडक स्ट्रोक. ठंडी में गर्मी का साथ दिलाने वाला है सिक्सर विशाल भोईर के बल्ले से निकलता हुआ. अब मैच फंसता हुआ, मैच बनता हुआ. स्कोर बचा यहाँ पर 9 गेंदे 19 रन. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे.
अजून एक जर ठोकला विशालने तर रोख रक्कम 1000 रुपये गरकाबाई डोंगरे मनोज गुलवी साहेबांच्या माध्यमातून. मागच्या 8 चेंडूंचा जर विचार केला तर तब्बल 30 धावा आणि एक नो बॉल म्हणजे 31 धावा खर्च झाल्यात करेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. राजला विकेट घ्यावाच लागेल, कमबॅक करावाच लागेल संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट राज तरे. ऑफ स्टिकवर चेंडू आहे, निघून गेलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दबाव दबाव काय असतो, जो दबाव झेलेल तोच जिंकेल. गोलंदाज आता राज तरे पुन्हा एकदा. आता विश्वजित नाईक आपल्या गोलंदाज सोबत गेल्या चर्चा करण्याकरिता. चर्चा होणारच, खर्च भरपूर झालाय या मॅच मध्ये देखील आणि या स्पर्धेमध्ये देखील. भूषण देखील चर्चेला गेला होता. चर्चा तर होणारच आहे या मॅचची, कारण की इथून करेश म्हात्रे जिंकला तर पूर्ण लॉट मध्ये बवाल होईल. इथून प्रिंटू जिंकला तर बवाल होईल. पाहूया कोण जिंकेल. मिस्टाम झाले चेंडू हवेमध्ये. विश्वजित आहे तिथे, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद विशाल भोईर. बॅक टू डग आउट. रिप्ले मध्ये पाहायला मिळेल ज्या प्रकारे ही झेल पकडली विश्वजित नाईक याने. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये हा झेल पकडण्यात आला होता. चौथा झेल आहे हा विश्वजित नाईक याचा. आणि विश्वजितने या कॅचवर सेलिब्रेशन केलेलं नाहीये. विश्वजितला माहिती आहे, कारण की ओ माय गॉड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन फोकस करो. प्रीतम तरे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा थोडीशी चर्चा झाली विश्वजित नाईक आणि राज तरे याच्यामध्ये, कारण की अगोदर जर चर्चा झाली असती तर षटका देखील वाचला असता. एक सिनियर काय असतो टीम मध्ये हे विश्वजित नाईक आणि करेश म्हात्रेला माहिती आहे. गोलंदाज राज तरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम तरे. राज तरे गोलंदाज. ओ हो, घुमती हुई गेंद, घुमते हुए बल्लेबाज. प्रीतम तरेची झोप मोडून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू. 7 चेंडू 18 धावा. 7 गेंदे बची 18 रन बनाने आपको. गोलंदाज राज तरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रीतम तरेसाठी. ओ हो उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. चुकी होणार नाहीये. प्रीतम तरे परतलाय डगआउट मध्ये. विपुल पाटील बॉबीने पकडली आहे झेल आणि फेल झालाय प्रीतम. आता समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू जे बाकी आहेत 6 चेंडू आणि 18 धावा. आणि राज तरेसाठी एक जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. आजच्या दिवसामध्ये बालानंतर राज तरेचं नाव आवर्जून आपण घेऊया, कारण की राजने तब्बल 5 विकेट फायपर जो आहे पूर्ण केलेला आहे. राज तरेसाठी जोरदार टाळ्या होताना आपण पाहतोय. नक्कीच सांगितलं आम्ही 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. हरिभक्त पारायण रंगनाथजी तरे ते देखील थोडे दबावामध्ये आहेत की काय. आवाज इथपर्यंत येतो त्यांचं. निकित स्मित्य चेहऱ्यावर निकितच्या. करेश म्हात्रे डिफेन्स करेल का 18, कारण की समोर बॅटर आहे पुन्हा एकदा भूषण म्हात्रे. म्हात्रे वर्सेस म्हात्रे हा बॅटर रंगताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये करेश म्हात्रेच्या अगेन 4 तुफानी षटकार पाहायला मिळाले. करेश म्हात्रेला 18 धावा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत डिफेन्स करण्याकरिता. पहिला चेंडू राऊंड द विकेट. समोर बॅटर आहे भूषण म्हात्रे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतली जात नाहीये. डॉट चेंडू. इसे कहते कॉन्फिडेंस. गोलंदाज करेश. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा उचललाय चेंडूला. उडवला हवेमध्ये चेंडू आणि फलंदाज भूषण म्हात्रे परतला डगआउट मध्ये. बडी मछली जाल में फसती हुई.
पहिल्या षटकामध्ये हिरो बनला, मात्र या षटकामध्ये करेशने कमबॅक केलाय. भूषण म्हात्रेचा विकेट घेतला इथे. विकेट किती झाले अल्पेश? कारण की विकेट देखील फार महत्त्वाचे आहेत, ऑल आउट देखील होऊ शकतो टीम. शेवटची जोडी असावी ग्राउंडमध्ये. अंकित आणि आता राम खेळपट्टीवर असेल. राम फोडेल का घाम करेश म्हात्रे याला? पाहूया, कारण की चेंडू बाकी आहेत 4 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 18. गौरव मोटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय विजयदादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर राम नाईक याने हा सामना जिंकला, रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. राम नाईक 3 षटकारांसाठी, क्या बात आहे, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर करेशला माहिती आहे 40 प्लसचा फलंदाज आहे, म्हणून थोडासा वेग जो आहे कमी केलं करेशने. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला तिथे. डॉट चेंडू, 3 चेंडूमध्ये 3 ठोकले तरच मॅच जिंकू शकतो इथे. हे पहा, एक लेजंड खेळाडूची नक्कीच असं म्हटलं की ती इज्जत केली जाते अशा प्रकारची गोलंदाजी. नाही तर करेचा वेग सर्वांनाच माहिती आहे. परफेक्ट यॉर्कर गोलंदाज आहे आणि सध्या फिरकी गोलंदाजी करत आहे. ओ, दिली संधी, त्याला गॅप मोठा आहे आणि चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने, तो देखील अडवला तिथे. फक्त एकच धाव आणि मॅच समाप्तीच्या नंतर जे बेल्ट्स आहेत त्या नक्कीच आपण जमा करून अल्पेश गायकवाड यांच्याकडे द्यायचे. उद्या पुन्हा लागतील त्या. चांगला ड्राईव्ह, गॅपमध्ये चाललाय चेंडू आणि चेंडू निघून गेले सीमा पार. येतोय चौकार. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. वॉल ऑफ भादवर करेश म्हात्रे अँड कंपनी, नारायण एंटरप्राइजेस, खूप खूप अभिनंदन. करेश म्हात्रे, निकित जोशी, त्याचबरोबर लोकेश ठाकरे आणि संपूर्ण टीम, त्या संघाचं अभिनंदन. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले पिंटू पाटील आणि टीम श्रीशा 11. मात्र शेवटचा आपण बघितला षटक, त्या षटकामध्ये पूर्णपणे करेश म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली होती. फायपर पूर्ण झालेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने आपला फायपर कंप्लीट केला BTPL मध्ये, नाव आहे राज तारे इज अ मॅन ऑफ द मॅच. राजा पण यायचं. राज तारे आपण व्यासपीठावर यायचं. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि एक सुंदर असा टी शर्ट जो आहे दिला जाईल या स्पर्धेत.